नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। मालसोडे गावचे सुपुत्र युवा नेते संवेदना बहुउद्देशीय फाउंडेशनचे संस्थापक, शिवसृष्टी विद्यासंकुल राष्ट्रीय बुद्रुकचे अध्यक्ष आणि भाजपाचे युवा मोर्चा ग्रामीणचे जिल्हा संयोजक माननीय श्री अक्षय वरपे यांचा आज वाढदिवस। त्यांनी या वाढदिवसानिमित्तानं सामाजिक उपक्रम म्हणून या ठिकाणी नंदादीप नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मालसोडे गावामधील धाकेश्वर मंदिरामध्ये नेत्ररोग चिकित्सा शिबिराचं आयोजन केलं आहे। त्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकता 150हून अधिक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आहे। या एकंदरीत या उपक्रमाबद्दल त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत आता मालसोडे गावचे युवा नेते माननीय अक्षय दादा वरपे सोबत आपल्यासोबत आहेत आणि एकंदरीत आपण त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांच्याकडून माहिती घेतोय। सुरुवातीला आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि हा जो आज उपक्रम आपण राबवला आहे ह्याच्या मागचा नेमका हेतू काय किंवा सुचलं कसं हा उपक्रम राबवण्याचं? माझ्या दरवर्षी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीतून इतर गोष्टींना फाटा देऊन दरवर्षी बाबा लोकोपयोगी काहीतरी कार्यक्रम व्हावेत या उद्देशातूनच मी दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेतोय। मागील वर्षी आरोग्य शिबिर घेतलं होतं। दरवर्षी वेगवेगळ्या आर्थोच्या असतील, डोळ्याच्या असतील किंवा इतर जे काही विकार आहेत, ज्या काही महात्मा फुले योजना असेल किंवा बांधकाम कामगार योजना असेल, या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत त्या योजना पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। आज माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व मित्र परवाच्या वतीनं माझ्या हे आज या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अशाच पद्धतीनं आम्ही दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवतो। त्याचाच आज भाग म्हणून आज आम्ही हा शिबिर आज राबवलेला आहे। एकंदरीत साधारण किती संख्यामध्ये आतापर्यंत रुग्णांनी लाभ घेतला? आज या शिबिरामध्ये 150पेक्षा जास्त लोकांनी प्रत्यक्ष इथं तपासणी केली आणि येणाऱ्या उपचारासाठी म्हणजे ज्यातून ज्यांना काही वेगवेगळे उपचार करावे लागणार आहेत ते नंदादीप रुग्णालय कोल्हापूरमध्ये आपण ते पुढील उपचार करणार आहे। म्हणजे ही सेवा मोफत असणार? हां, ते ज्या काही महात्मा फुलेमध्ये बसणार आहेत त्या योजना आपण मोफत करून घेणार आहे आणि बाकीचे ज्या काही योजनेमध्ये बसत नाहीत तर त्यांना ते अल्प दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। एकंदरीत तसं पाहिलं तर तुम्ही भाजपसारख्या मोठ्या पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर आहात। ग्रामीण युवा मोर्चाचे तुम्ही जिल्हा संयोजक आहात। त्या दृष्टीनं सामाजिक कार्याची जी हे आहे म्हणजे साधारण तुमचा जो वाटचाल सुरू आहे, एकंदरीत काय पुढचं हे आहे? आता माननीय नरेंद्र मोदीजींचा वाढदिवसापासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून भागामध्ये आज आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले। पक्षाच्या वतीनं माननीय नरेंद्र मोदी असतील, माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे या जिल्ह्याचे नेते चंद्रकांत दादा पाटील असतील, खासदार धनंजय माडिक साहेब असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी ज्या काही शासनाच्या योजना आहेत आणि जे काही पक्षाचे विचार आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आज मी काम करतोय। पुढील वाटचाल काय? नाही, पुढील वाटचाल असं काय नाही। लोकांना वाटलं, लोकांनी जर संधी दिली तर येणाऱ्या काळात 100% मी त्या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे। त्यांच्या सेवेसाठी पुढे तयार आहे? 100% मी प्रयत्नात आहे। माननीय अक्षय वरपे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जे नेत्र शिबिर घेतलेलं आहे, नेत्ररोग वगैरे ह्या तपासणीचं शिबिर घेतलेलं आहे, त्या नंदादीप नेत्रालयाचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सर, एकंदरीत आजच्या या शिबिरामध्ये किती रुग्णांची तपासणी झाली? आज संवेदना फाउंडेशन मालसोडे आणि नंदादीप नेत्रालय कोल्हापूर यांच्या परिवारातर्फे माननीय अक्षय वरपे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आरोग्य शिबिराद्वारे त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त 150 लोकांनी लाभ घेतला। या शिबिरामध्ये मोतीबिंदू, काजबिंदू म्हणजे बुबुळाचे आजार हे दिसून आले। ह्याच्यामध्ये जे काही योजना आहेत आपल्या महात्मा फुले योजना आहे, कॅशलेस सुविधा आहेत म्हणजे ESI आहे, SIC आहे, इन्शुरन्स आहे, मेडिक्लेम आहे। यामध्ये कॅशलेस सुविधा जेवढ्या योजनेमध्ये बसवता येईल त्या योजनेचा लाभ आम्ही सर्व नेत्ररुग्णांना देत आहोत। नमस्कार, मी सुनील खाडे। जे काय आज उपक्रम राबवला आहे अक्षय वरपे दादांनी, तर असे सामाजिक उपक्रम आता समाजाला खरोखरच या उपक्रमांची गरज आहे की कमी दरामध्ये लोकांना योजना पुरवणे आणि सर्वात महत्त्व म्हणजे त्यांच्यापर्यंत गावामध्ये त्यांच्या जवळ आणून देणे हे सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम आहे। कारण सगळ्यांना शक्य नाही की शहरात जाऊन हे सर्व त्यांना सुविधा मिळतील असं नाही, म्हणून त्यांनी एक जो हा सामाजिक उपक्रम राबवला आहे अशा उपक्रमांची समाजाला खरोखरच गरज आहे आणि अक्षयदादांनी असे उपक्रम राबवावेत आणि अशा लोकांची राजकीय ह्याच्यात यावं, राजकीय क्षेत्रात येऊन यांनी समाजासाठी काहीतरी करावं। खरोखर अशा लोकांची राजकीय क्षेत्राला गरज आहे।
तर त्यांनी याच्यावर पण विचार करावा आणि त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. असे त्यांनी उपक्रम राबवावेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. या नेत्र तपासणी शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी मालसोडे गावातील किंवा या पंचक्रोशीतील अनेक रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला आणि त्या लाभ घेतलेल्या रुग्णांचा आपण प्रत्यक्ष संवाद साधतो. एकंदरीत या आजच्या शिबिराचा फायदा काय त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज तपासणी झाली, त्यामध्ये तुमची पण तपासणी झाली का? हो झाली. बरं, काय सांगाल या उपक्रमाविषयी? उपक्रम छान चांगला झाला. आम्हाला काय दवाखान्यात जाऊन तपासायला जमलं नसतं, ते इथं आल्यामुळं आम्ही तपासू शकलो. अक्षयरांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम झाला, याच्याबद्दल आम्ही शतशः आभारी आहोत. तुम्ही पण सांगा, काय सांगाल? आमच्या मालसवडे गावात हा नेत्रदीपचा कार्यक्रम फार छान झाला. जास्त वयस्कर महिलांना पुरुषांना जाण्यास घडत नाही, ते ह्या कार्यक्रमातून त्यांना लाभ मिळाला. त्याबद्दल मी अक्षय वरपे यांचा पूर्णशः आभारी आहे. मी अमर ओरटे मालसवडे. अक्षय वरपे यांनी त्यांच्या संवेदना फाउंडेशनतर्फे इथं नेत्ररोग तपासणी चालू केली आहे. मोफत तपासणी चालू आहे आणि आम्हाला इथं बाहेर जाऊन तपासणी केल्यापेक्षा इथं तपासणी सोय झाली, त्याबद्दल अक्षय वरपेंचं आभारी आहोत. एकंदरीत जर बघितलं तर या अगोदरसुद्धा भाजपच्या ग्रामीण युवा मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत आणि अशीच त्यांची वाटचाल सुरू आहे. एकंदरीत जर जनतेनं संधी दिली तर त्यांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहीन असं एक दृढ निश्चित यांनी बांधलेला आहे. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.